सामाजिक परिवर्तनासाठी धारदार शस्त्रापेक्षा लेखणी हे अधिक प्रभावी माध्यम असतं आणि हे लेखणीचं माध्यम म्हणजे समाजामध्ये क्रांती घडत असतं। सध्या पुणे तिथे काय उणे असंच आपल्याला पाहायला मिळतंय, कारण पुण्यामध्ये पेन फेस्टिवल सध्या सुरू आहे आणि या पेन फेस्टिवलमध्ये 100 रुपयापासून ते थेट 2 लाख रुपयापर्यंत किमतीचे पेन आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण या पुणे फेस्टिवलमध्ये आलेलो आहोत। सध्या पुणेकरांची तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की पेन घेण्यासाठी मोठी रीग सध्या पुणेकरांची या पेन फेस्टिवलमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक पुणेकर येत आहेत आणि हे पेन पाहत आहेत, निरखत आहेत। खरं तर वेगवेगळ्या माध्यमांचे जवळपास 75 असे वेगवेगळे ब्रँडचे पेन या पेन फेस्टिवलमध्ये पाहायला मिळत आहेत आणि सध्या आपण बघतायत की एक पेन असा आहे की ज्याची किंमत तब्बल 2 लाख रुपये आहे। खरं तर हा पेन माझ्या हातामध्ये आहे, ज्या पेनची किंमत ही 2 लाख रुपये आहे। तर ह्या पेनचं काय वेगळंपण आहे ते आपण हे जे पेन विक्रेते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय नक्की खरं तर हे वेगळंपण आहे, अनेक पुणेकरांचा प्रतिसाद भेटतोय, पेन फेस्टिवलमध्ये येत आहेत, पण हे 2 लाख रुपयाचा पेन असणे त्याच्या पाठीमागचं काय भूमिका आहे? हे पेलिकन कंपनीचं पेन आहे। हे लिमिटेड एडिशन पेन आहे, म्हणजे जगात त्याच्या एक ठराविक पेनची नंबर आहे आणि त्यातला एक पेन आपल्याकडे इथे विक्रीसाठी आहे। पेलिकन कंपनी ही जगप्रसिद्ध कंपनी, अतिशय जुनी कंपनी आहे। त्याचबरोबर ह्या पेनमध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते अतिशय उच्च दर्जाचं आहे। त्याचं जे निब आहे ते गोल्ड निब आहे आणि या सगळ्याचं एकत्रितपणे पेलिकन कंपनीचाही त्यात सहभाग असल्यामुळे किंमत 2 लाख रुपये झालेली आहे। या प्रदर्शनात 100 रुपयापासून 2 लाख रुपयापर्यंत पेन आहे। म्हणजे सर्वसामान्यांपासून अगदी सगळ्या संग्राहक जे असतात, कलेक्टर्स असतात पेनचे, त्या सगळ्यांसाठी इथं पेन आहेत। यात फक्त फाउंटन पेन नाही आहेत, तर यात रोलर पेन आहेत, यात बॉल पेन आहेत, पेन्सिल्स आहेत, त्याचबरोबर 200पेक्षाही जास्त शेड्सच्या शाई आहे, इंक आहेत आणि ज्या आपण आत्तापर्यंत बघितलं तर जास्तीत जास्त आपण लाल, हिरवी, निळी याच्या पुढं जात नाही शाईच्या बाबतीत, पण यात कित्येक प्रकारचे शेड्स म्हणजे त्याचे वेगवेगळे नावं आहेत, त्याचं शेड्स वेगवेगळे आहेत, हे ते अवेलेबल आहे। याचबरोबर पेनचे मेंटेन करून ठेवण्यासाठी जे पाऊच लागतात, जे आपण त्याला ठेवायच्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत, त्या लेदरमध्ये अवेलेबल आहेत। त्यामुळे त्याचा पेनचं मेंटेन करणं, ते चांगलं राहणं, त्याची काळजी घेणं हे आपोआपच त्यात होतं आणि हे सगळं एकत्रितपणे बघायला या प्रदर्शनाला तुम्हाला भेट द्यायला लागेल। खरं तरी वेगळं पण जाणवण्यासाठी नागरिकांचा सध्या प्रतिसाद कसा भेटतोय, खरेदी कशी होते? 2 दिवसाचं हे प्रदर्शन आहे आणि गेले हे 8वं प्रदर्शन आहे। व्हीनस ट्रेडर्स आणि रायटिंग वंडर्स पुण्याचे जे स्टेशनरी सुपर स्टोअर्स आहेत, जी पुण्यात त्यांची 6 स्टोअर्स आहेत, पुण्यातल्या प्रत्येक भागात गेलात तर तुम्हाला व्हीनस ट्रेडर्सचं दुकान तुम्हाला मिळेल आणि ह्या सगळ्यातनं गेली 8वं वर्ष आहे आमचं की जिथं आम्ही हे प्रदर्शन करतो आहे आणि प्रतिसाद म्हणाल तर दरवर्षी तो वाढतो आहे, अवेअरनेस वाढतो आहे आणि गेल्या काही वर्षात असं लक्षात आलं आहे की पेनमध्ये फाउंटन पेन परत वापरायला लागलेत लोक। मधल्या काळात थोडं पेन, बॉल पेन किंवा रोलर पेनकडे जास्त लक्ष होतं लोकांना, पण गेल्या काही दिवसात कमी लोक पण खूप जास्त फाउंटन पेन वापरायला लागली आहेत आणि ह्याचा मला वाटतं काही दिवसांनी आणखी परिणाम होईल आणि त्याचा रिस्पॉन्स वाढतच जाईल। आजही या प्रदर्शनाला काल आणि आज जे आहे त्यात उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। थोडाही वेळ असं नाही आहे की लोक येत नाही आहेत आणि तुम्ही बघितलं तर सगळ्या बाजूला तुम्हाला प्रत्येक स्टॉलच्या समोर लोक विचारत आहेत, लोक घेत आहेत, लोक खरेदी करत आहेत, त्यामुळे उत्तम प्रतिसाद मिळतो आहे। ह्या प्रदर्शनाचे आयोजक पण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर काय, कसा सकाळपासून किंवा किती दिवसाचं हे प्रदर्शन आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय? कालपासून हे प्रदर्शन सुरू झालं आहे। काल सकाळपासूनच भरपूर गर्दी आहे आणि सांगायला खूप मस्त वाटतं की अगदी लहान मुलांपासून की जी 2री, 3रीतली मुलं आहेत की ज्यांना आत्ता फक्त मे बी पेन्सिलने लिहिणं अलाउड असेल किंवा 5वी, 6वी, 7वीतली मुलं ज्यांना आता इंक पेनची सुरुवात झाली असेल, त्यापासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि फक्त पुरुष नाही तर बायकाही, त्यात आर्टिस्ट असतील, पेंटर्स असतील, कलेक्टर्स असतील, अशा सगळ्यांचा इथे खूप छान प्रतिसाद मिळतोय। एकंदरीतच आपण पाहिलेलं आहे की आयोजकांचं असं म्हणणं आहे की लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या प्रदर्शनामध्ये येत आहेत, पेन खरेदी करत आहेत। खरं तर हे वेगळंपण आणि वेगळं असं प्रदर्शन सध्या आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विशाल रुईकरसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।